तर याच्यातनं यात फरक कोणता आहे तुम्ही याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकता की टू रिड्यूस अ शॉर्टर फ्रॉम इंटेंडेड टू स्टँड फॉर अ होल. आता इथे संक्षेपण दिलं आहे, ॲब्रिवेशन दिलं आहे. मी काय म्हटलं होतं की एखादं बॅचलर ऑफ आर्ट्स आहे त्याचं संक्षिप्त रूप काय आहे, BA. बरोबर आहे. संक्षेपण आहे हे काय झालं, नाऊन आहे. आणि या ठिकाणी काय दिलेलं होतं आपण काय पाहतो, ॲब्रिज ना, टू शॉर्टन अ पीस ऑफ रायटिंग विदाऊट लुझिंग द सेन्स. ॲब्रिज संक्षिप्त करणार, तो नाऊन आहे आणि हा व्हर्ब आहे. म्हणजे जे आपण शॉर्टहँड जे करतो, आपण काय करतो, जी इंग्लिश लँग्वेज आहे त्याला आपण ॲब्रिज करतो. म्हणजे अर्थ नाही बदलत त्याचा, पण त्याला आपण शॉर्टमध्ये लिहितो. आणि जो बॅचलर ऑफ आर्ट्स आहे हे ऑलरेडी ते आहे, त्याला आपण शॉर्टमध्ये बोलत आहे, बोलतोय पण लिहितो. फरक एवढाच आहे की वर्ब आणि नाऊन याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन तुम्हाला राहील. दुसरं आहे वाईल्डली अनरिझनेबल, इलॉजिकल अँड रिडिक्युलस, ॲब्सर्ड, बेतुका, ज्याला आपण वाह्यात हा शब्द वापरतो. हा ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजे विशेषण आहे. एडीचे म्हणजे ॲडजेक्टिव्ह विशेषण. वाईल्डली, वाईल्डली म्हणजे वाईल्ड म्हणजे जंगली. वाईल्ड म्हणजे ना वाईल्ड ॲनिमल, जंगली प्राणी आहे. वाईल्डली अनरिझनेबल, रिझनेबल, रिझनेबलचा अर्थ काय, रिझनेबल म्हणजे ज्याच्यात काहीतरी अर्थ आहे, अर्थपूर्ण, ज्याच्यामध्ये कारण आहे, काहीतरी रिझन आहे. आणि अनरिझनेबल विनाकारण, ज्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. इलॉजिकल तेच लॉजिकल, IL काढला तर लॉजिकल होते तथ्य, आणि इलॉजिकल म्हणजे तथ्यहीन. रिडिक्युलस, रिडिक्युलस सच्चा, तुम्ही बहुतेक सिरियलमध्ये वगैरे रिडिक्युलस हा शब्द ऐकला असेल. रिडिक्युलस म्हणजे की एकदम म्हणजे वाह्यातपणासारखं बोलणं की त्याचा कुठे काहीच सेन्स लागत नाही. म्हणजे ते जो बोललेलं स्टेटमेंट आहे ते सध्या त्या सिच्युएशनमध्ये कामातच येत नाही आहे, त्याला म्हणता जातं आहे रिडिक्युलस. त्याला ॲब्सर्ड हे ॲडजेक्टिव्ह आहे, बेतुका. जर चांगलं, जर समजा गुड स्टेटमेंट आहे, रिजनेबल स्टेटमेंट आहे, ज्याच्यामध्ये लॉजिकल बोलत आहे, तर ते पण ॲडजेक्टिव्ह होईल, पण ते काय अर्थपूर्ण त्याचा अर्थ होईल. आणि याचा अर्थ होते ॲब्सर्ड म्हणजे बेतुका, वाह्यात. टू इन्क्रीज द स्पीड, ॲक्सिलरेट ना, तर हेच आहे गती बढाना, त्याला काही समजायची गरज नाही आहे. अ पर्सन हू हेल्प्स अनादर टू कमिट अ क्राईम और टू डू समथिंग मोरली रॉंग, अ पार्टनर इन क्राईम, अकम्प्लिस. हा अर्धा विचारलेला आहे, याच्यावर लक्ष द्या. कसं अकम्प्लाइज. आता अकम्प्लिस म्हटलं जाते, कोणी अकम्प्लाइज पण म्हणते, पण याचा अर्थ का सह अपराधी. याचा अर्थ जर अ पर्सन हू हेल्प्स अनादर टू कमिट, जर एखादा व्यक्ती अपराध करत आहे तर त्याच्यामध्ये ते मोरली रॉंग म्हणजे ते चुकीचं आहे, पण तरीसुद्धा त्याला काय करणे, सपोर्ट करणे. सिम्पली अ पार्टनर इन क्राईम, त्या अपराधामध्ये सहभागी होणारा. एवढूसा शब्द आहे, फक्त याचं हे जे लॉंग दिलं आहे ना त्याचा अर्थ तुम्ही समजा, म्हणजे तो समजते आपोआप. बी हार्मोनियस और कन्सिस्टंट विथ मीन्स अकॉर्ड, समझोता. कन्सिस्टंट विथ, हार्मोनियस, बी हार्मोनियस एखाद्याची समझोता करून घेणे, ॲडजस्टमेंट करणे. आपल्या भाषेमध्ये आपण त्याला ॲडजस्टमेंट म्हणतो. ए पर्सन हुज प्रोफेशन इज टू कीप अकाउंट्स, सोपीच आहे. जो अकाउंट ठेवते त्याला आपण काय म्हणतो, अकाउंटंट. हा काही अजूनपर्यंत नाही विचारला. स्टडी ऑफ साऊंड, स्टडी ऑफ साऊंड, जसं स्टडी ऑफ सायकॉलॉजी, आपण त्याला काय म्हणतो, सायकॉलॉजिस्ट. हां, सायकॉलॉजिस्ट म्हणतो. या ठिकाणी स्टडी ऑफ साऊंड, साऊंड म्हणजे आवाज, आवाजाचा जो अभ्यास करते त्याला म्हणजे अकॉस्टिक्स. हा चारदा विचारलेला आहे. ध्वनिविज्ञान, ध्वनिविज्ञान, अकॉस्टिक्स, स्टडी ऑफ साऊंड, नाऊन आहे. नंतर आहे टू
टू डिसाइड अँड स्टेट ऑफिशियली इन कोर्ट दॅट समबडी इज नॉट गिल्टी ऑफ अ क्राईम. ॲक्विट. ॲक्विट हा तीनदा. बरी करणं म्हणजे आता या ठिकाणी बरी करणं हा आहे की त्याला कोर्टामध्ये म्हणतो ना, याला बरी केलं म्हणजे माफ केलं, त्या अपराधातून त्याला क्षमा केली. याचा टू डिसाईड म्हणजे ठरवणे, अँड स्टेट ऑफिशियली इन कोर्ट समबडी एखाद्याला कोर्टामार्फत इज नॉट गिल्टी ऑफ अ क्राईम त्या गुन्ह्याबद्दल गुन्हेगार न ठरवणे म्हणजेच त्याला बरी करणे. अक्विट हा शब्द आहे त्याच्यासाठी. नंतर आहे वन हू परफॉर्म्स डेअरिंग जिम्नॅस्टिक फीट्स. ए पर्सन हू एंटरटेन्स पीपल बाय डुईंग डिफिकल्ट फीट्स मीन्स ॲक्रोबॅट, कलाबाज. आता या ठिकाणी कशाशी संबंधित आहे? जिम्नॅस्टिक. जिम्नॅस्टिक मीन्स जिमला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? जिमला जाणे म्हणजे एक प्रकारचा व्यायाम करायला जाणे. जिम्नॅस्टिक त्याला एक प्रॉपर शब्द आहे मराठीमध्ये. हां जो जिमचा ट्रेनर असतो ना. हां डुईंग जिम्नॅस्टिक फीट्स. अ पर्सन हू एंटरटेन पीपल बाय डुईंग डिफिकल्ट फीट्स. हां डिफिकल्ट फीट्सचा अर्थ होते की जे वेगवेगळ्या प्रकारचे आता या ठिकाणी एंटरटेन जो वापरलेला आहे. आपण पाहते रस्त्यावरचे ते पाहिलं पहिले चालायचे खेळ, मल्लखांब वगैरे पहिले होत होते की त्या ठिकाणी लोकांना एंटरटेन पण केला जायचा. आता नाही होत, पहिले व्हायचे. त्याला म्हटलं जाते कलाबाजा. दोनदा विचारला. ए वर्ड फॉर्म फ्रॉम द फर्स्ट लेटर ऑफ द वर्ड दॅट मेक अप नेम ऑफ समथिंग. ॲक्रोनिम. ॲक्रोनिमचा अर्थ होते शब्दाच्या पहले अक्षर से बना, शब्दों के पहले अक्षरों से बना एक शब्द. A word formed from the first letter of words that make up the name of something. Acronym म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो? एक प्रकारचा एखादा प्रत्येक याचा स्टेटमेंटमधला पहिला अक्षर घेतला तर त्यापासून एक नवीन शब्द तयार होते. त्याला म्हटलं जातं ॲक्रोनिम्स. त्याला तुम्ही जसं की काय म्हणू आपण उदाहरण, शॉर्ट फॉर्मच करतो पण एखाद्या नावाचा जनरली करतो, असं शब्दाचा नाही करत, पूर्ण स्टेटमेंटचा नाही करत. अखिल भारतीय विज्ञान परिषद याचा अभाविप हा लॉंग फॉर्म आहे. म्हणजे आम्ही आमच्या वेळेस होतं अभाविप, अखिल भारतीय विज्ञान परिषद. असे म्हणजे प्रत्येक याच्यातून एक एक शब्द मिळून तो एक वर्ड बनला होता. एक्झाम्पल. नंतर आहे अ वर्ड फ्रॉम द फर्स्ट लेटर झालं आहे ना. फिअर ऑफ ग्रेट हाईट्स. ज्याला उंचावरची भीती वाटते त्याला म्हणतो ॲक्रोफोबिया. ॲक्रोफोबियाचा अर्थ आहे की ज्याला उंचीची भीती आहे. कोणाला पाण्याची भीती असते. फोबिया म्हणजे भीती. आता ते वॉटर आहे, आता हे ॲक्रोफोबिया आहे. कोणाला याची आगीची असते, म्हणजे आग पाहिली की त्याला खूप साधारण आग पाहिली तरी त्याला भीती वाटते. एक प्रकारची तो मानसिक बिमारीच आहे ती. नंतर आहे टू डू समथिंग, टू बिहेव इन अ पर्टिक्युलर वे, टू परफॉर्म अ पार्ट इन अ प्ले, फिल्म, फंक्शन, ॲक्ट. कार्य करणं सरळ की आपण एखाद्या नाटकामध्ये वगैरे परफॉर्म केलं. एखादा पर्टिक्युलर बिहेव करणे. आता या ठिकाणी टू डू समथिंग काहीतरी करणे, टू बिहेव इन अ पर्टिक्युलर वे बिहेव करणे, वागणूक करणे, एक पर्टिक्युलर वे म्हणजे विशिष्ट पद्धतीने वागणे. परफॉर्म अ पार्ट इन अ प्ले एखाद्या नाटकाचा भाग असणे, मग फिल्म असो की फंक्शन असो. सरळ कार्य करणं, ॲक्ट करणे, कार्य करणं. आपण त्याला काय म्हणतो? ॲक्टला नाटक असं म्हणतो. मग मेक अ मशीन ॲक्टिव्ह और ऑपरेटिव्ह. ॲक्टिवेट सक्रिय करणं. समजावं लागते का? नाही, सोपी आहे. द ॲबिलिटी टू मेक गुड जजमेंट अँड टेक क्विक डिसिजन. ॲक्युमेन.
कुशाग्र बुद्धी, त्याला म्हणतं ॲक्युमेन, की जो द ॲबिलिटी म्हणजे ज्याच्यामध्ये कुठली क्षमता असते, टू मेक गुड जजमेंट, चांगला जजमेंट करण्याची आणि क्विक डिसिजन घेण्याची, त्वरित निर्णय घेण्याची ज्याच्यामध्ये कला आहे त्याला ॲक्युमेन असं म्हटलं जाते. कुशाग्र बुद्धी म्हणजे तो विचार करत बसत नाही, तिथल्या तिथे तो प्रश्न सॉर्ट आउट करून डिसिजन देऊन देते. A person who is physically dependent on a substance, harmful drug, addict. आपण ते याला ॲडिक्शन आहे म्हणजे त्याचं व्यसन आहे, आणि ॲडिक्ट म्हणजे लती, नशेबाज. अ पर्सन ज्याला फिजिकली डिपेंडेंट ऑन अ सबस्टन्स, जो शारीरिकरित्या सबस्टन्स, एखादा घटक किंवा हार्मफुल ड्रग, औषधी, याचं ॲडिक्शन आहे. आता सबस्टन यामध्ये समजा जर म्हटलं की ड्रगिस्ट ड्रग आहे, ड्रग्ज म्हणजे औषध नाही, ते औषध वेगळं, मेडिकल ड्रग झाला. ड्रग म्हणजे नशा, चरस, गांजा वगैरे, आणि दुसरं कुठलं आहे सबस्टन्स. सबस्टन्स म्हणजे जसं एखाद्याला तंबाखू खाण्याची सवय, फिजिकली डिपेंडंट ऑन अ सबस्टन्स, की जे जोपर्यंत ते काय करत नाही, कोणाला चहाची तलब राहते, तो ॲडिक्ट आहे, टीचा ॲडिक्ट आहे तो, की 3 वाजले की त्याला चहा पाहिजेच पाहिजे, नाही तर त्याचे फिजिकल जे आहे त्याची ॲक्टिव्हिटी चेंज होऊन जाते, म्हणजे काम नॉर्मली तो काम करत नाही. तर मला 2 वाजता 3 वाजता मी चहा पिईल तर माझं डोकं दुखणं सुरू होऊन जाईल, कारण माझं ते ॲडिक्शन आहे म्हणून. नेक्स्ट आहे ॲडिक्ट झाला, बिलीव इन and follow the practice of adhere. Believe म्हणजे विश्वास करणे, to follow the practice of एखाद्या गोष्टीचं पालन करणे. त्याला आपण दुसरा शब्द कोणता आहे याचा जर सिनोनिम्स विचारला तर आपण काय करतो, ओबे, पालन करणे, ओबे द इन्स्ट्रक्शन वगैरे, त्याला म्हटलं जाते पालन करणं. तर याचा सिनोनिम्स जर ओबे वगैरे असला तर ॲडियर राहील, आणि बिलीव इन अ फॉलो प्रॅक्टिस ऑफ OWS, वन वर्ड सबस्टिट्यूशन, हे इतकंच राहील, तुम्हाला एक शब्द राहणार नाही, आणि सिनोनिम्स म्हणजे त्याचाच तेवढाच अर्थ राहील तो सिनोनिम्समध्ये. नेक्स्ट आहे द पिरियड बिटवीन द बिगिनिंग ऑफ पबर्टी अँड ॲडल्टहूड, किशोरावस्था, ज्याला आपण टीनेज म्हणतो ना, टीनेजेस म्हणणार ना, अजून काही आहे दुसरा वर्ड नाही. द पिरियड बिटवीन द बिगिनिंग ऑफ पबर्टी अँड ॲडल्टहूड, ॲडोलसन्स, किशोरावस्था, 15च्या नंतर, 15-14 त्याला. अँड एक्स्ट्रीमली यंग मॅन, ॲडोनिस, खूपसूरत नौजवान, म्हणजे जो दिसायला सुंदर तरुण असते त्याला ॲडोनिस म्हटलं जाते. आपण काय हँडसम हा शब्द वापरतो, पण हँडसम नाही वापरावं लागत, त्याच्यासाठी ॲडोनिस आहे. ठीक आहे. मेक इम्प्युअर बाय ॲडिंग इन्फेरर सबस्टन्सेस, ॲडल्टरेट, मिलावट करणार, ज्याला आपण मिक्सचर करतो म्हणजे मिसळवतो असा शब्द वापरतो, पण त्याच्यासाठी तो प्रॉपर नाही आहे. हा आहे मेक इम्प्युअर बाय ॲडिंग इन्फेरर सबस्टन्सेस, घटक यांचं मिश्रण करणे, त्याला ॲडल्टरेट म्हणजे मिलावट करणं. नंतर आहे अ पर्सन हू सपोर्ट्स ऑर स्पीक्स इन फेवर ऑफ समथिंग, ॲडव्होकेट, वकील. आता आपल्या ह्याच्यामध्ये ॲडव्होकेट, वकील म्हणजे जो केस लढते तो, परंतु ॲडव्होकेट हा शब्द आपण असंही वापरू शकतो की ए पर्सन हू सपोर्ट्स ऑर स्पीक इन फेवर ऑफ समथिंग, एखाद्या बाबतीमध्ये सपोर्ट करणारा, नुसता वकीलच नसतो. ग्रोईंग, एक्झिस्टिंग, लिव्हिंग इन एअर, एरियल, हवा, हे तर सोपीच आहे. कन्सर्न विथ ब्युटी ऑर द ॲप्रिसिएशन ऑफ ब्युटी, अस्थेटिक,
एस्थेटिक म्हणजे सौंदर्य बोधी हा 3दा विचारलेला आहे. ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. कन्सर्न असणे, कन्सर्न विथ ब्युटी. सल्ला. कन्सर्न म्हणजे सल्ला. कन्सर्न विथ ब्युटी सौंदर्याचा सल्ला और अप्रिसिएशन ऑफ ब्युटी. हां, एक कन्सर्न सजेशन म्हणजे आपण जनरली सल्ला वापरतो. कन्सर्न असणे म्हणजे त्या गोष्टीशी आपण त्याच्याशी अटॅच आहोत. त्याला बराच एक चांगला वर्ड आहे. कन्सर्न असणे, त्याशी निगडीत असणे, संबंधित असणे. कन्सर्न म्हणजे संबंधित. चेक करून घ्या तुम्ही तसा. विथ ब्युटी कशाशी संबंधित आहे? विथ ब्युटी और द ॲप्रिसिएशन ऑफ ब्युटी. ॲप्रिसिएट करणे, अप्रिसिएशन ऑफ ब्युटी. नाही, ॲप्रिशिएट कर. जसं एखाद्या समजा ही चांगला डान्स करते आहे, तिला आपण ॲप्रिशिएट करत आहे. म्हणजे ते जे नृत्य आहे त्याबद्दल तिचं काय करत आहे? आपण तारीफ करत आहे, तिची सराहना करत आहे. ॲप्रिसिएशन करणे, ॲप्रिसिएशन ऑफ ब्युटीचं. ॲप्रिसिएशन ऑफ ब्युटी म्हणजे हा सौंदर्याचा सराहना करत आहे, त्याचं कौतुक करत आहे. मग याला म्हटलं जाईल सौंदर्य बोधी. नंतर आहे अ लिस्ट ऑफ आयटम्स टू बी डिस्कस्ड ॲट अ मीटिंग. अजेंडा. झालं थोडंसंच आहे. अ लिस्ट ऑफ आयटम्स टू डिस्कस ॲट अ मीटिंग. ज्या ठिकाणी एखाद्या मीटिंगमध्ये एखादी आयटम म्हणजे गोष्ट डिस्कस केली जाते त्याला अजेंडा म्हटलं जाते. कार्यसूची हा 4दा विचारला आहे. ऑलवेज रेडी टू अटॅक ऑर क्वारल. जो नेहमी कशासाठी तयार असतो? भांडायसाठी किंवा आक्रमण करायला तयार असतो, त्याला अग्रेसिव्ह म्हटलं जाते. हे ॲडजेक्टिव्ह आहे. नंतर आहे एक्स्ट्रीम मेंटल और फिजिकल सफरिंग, फिअर ऑफ पेन. त्याला म्हटलं जाते ॲगोनी. नाऊन आहे हे, कष्ट. एक्स्ट्रीम म्हणजे खूप मानसिक आणि फिजिकल त्रास. फिअर ऑफ पेन म्हणजे भीती वाटणे. कशाची? एक्स्ट्रीम फिजिकल सफरिंग. फिजिकल शारीरिक कष्ट जे आहे त्याला सिम्पली एक ॲगोनी म्हणजे कष्ट. मेहनत सरळ होईल पण एक्स्ट्रीम सर्वात जास्त. मेहनत म्हणजे आपण हार्डवर्क म्हणू शकतो, पण जेव्हा त्याच्या वरची लेवल होते तेव्हा त्याला म्हटलं जाते ॲगोनी, कष्ट. आणि नाही सॉरी, ऑलवेज रेडी टू अटॅक कॉरल अग्रेसिव्ह झालं ॲगोनी. आणि 2 आहे याला ॲल्गोफोबिया. 2 नावं. एक ॲल्गोफोबिया आणि एक ॲगोनी. म्हणजे शरीर में कष्ट होने का डर. जसा आपण कुठला फोबिया पाहिला होता? ॲक्रोफोबिया पाहिला होता ना, ऊंचाईचे डर. तसा हा कोणता फोबिया आहे? ॲल्गोफोबिया. म्हणजे शरीर में कष्ट होने का डर. जसं मला हे होईल का, मला ते होईल का, हे जे भीती आहे त्याला म्हटलं जाते. ए पर्सन बिलॉंगिंग टू अ फॉरेन कंट्री डिफरंट फ्रॉम व्हॉट यू आर यूज टू. एलियन, अजनबी. आपण एलियन कशाला म्हणतो? जे अंतराळात राहते त्याला एलियन. पण एलियन म्हणजे अजनबी पण होते. अ पर्सन बिलॉंगिंग टू फॉरेन कंट्री, जो विदेशात राहते. अँड अलावन्स मेड टू अ वाईफ बाय अ हजबंड वेन दे आर लीगली सेपरेटेड. ॲलिमनी, परित्यक्त्या पत्नी के लिए निर्वाह निधी, ज्याला आपण काय म्हणतो? खावटी. समजा एखादा डिवोर्स झाला तर कोर्टामध्ये आपण खावटीची केस टाकतो. नाही माहीत? तुला माहीत नाही हे? आता समजा एखाद्या बाईचं लग्न झाला, तिला डिवोर्स घ्यायचा, तिचा नवरा सर्व्हिसवर आहे, पण हिच्या जो काहीच नाही आहे, ही कोर्टात काय करेल? मला एवढा महिना देण्यात यावा, मुलाबाळाचा खर्च देण्यात यावा. मग ते केस टाकते. त्याला परित्यक्त्या पत्नी के लिए निर्वाह निधी. मग ते काय करते? हजबंड 10,000 महिना म्हणा, 5,000, जसं त्याचं आहे नियमानुसार. जर आता असा नियम झाला आहे
जर समजा पहिले होतं की जर डिवोर्स घेतला तर नवऱ्याला पत्नीला द्यावंच लागत होतं, हा नियम पहिले होता. पण आता नवीन एक ॲक्ट लागू झाला आहे. त्यामध्ये काय, तर समजा नवरा जर नोकरीवर नसेल आणि बायको जर गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि तिला जर समजा डिवोर्स घेतला तर नवऱ्याला बंधनकारक नाही आहे तिला खावटी देणं, कारण की ते स्वतःचं करू शकते. पहिले असं नव्हतं. कितीही समजा सरकारी ड्युटी असली तरी बायको हक्क टाकू शकत होती. आता तो नियम नाही आहे, जबरदस्ती नाही करू शकत. जर काही नाही आहे तिच्याजवळ सोर्स तरच ते मान्य होते. त्याला म्हटलं जाते ॲलिगरी, नाही बरोबर, ॲलिमनी. टू अलावन्स देणे कशासाठी, टू अ वाईफ बाय हर हजबंड, तिच्या पतीकडून वेन दे आर लिगली सेपरेटेड. जर त्यांनी कायद्याने जर तलाक घेतला असेल तर तिथून त्यांना अलावन्स देणे, त्याला म्हटलं ॲलिमनी. अ स्टोरी, प्ले, पिक्चर एटसेट्रा in which each character event is a symbol representing an idea, a quality such as truth, evil, death, etc. ॲलेगरी म्हणजे नीतिकथा. आता नीतिकथा कशाला म्हटलं जाते, जसं ॲलेगरी आम्हाला इंग्लिश लिटरेचरमध्ये ॲलेगरी आहे. ॲलेगरी म्हटलं की एक स्पेसिफिक ते स्टोरी असते, त्यामध्ये हे सर्व पॉईंट्स इन्क्लूड राहते. पिक्चर ज्यामध्ये कॅरेक्टर असते, म्हणजे ते एक पार्ट असतो तो प्लेचा, त्यामध्ये सिम्बॉल रिप्रेझेंटिंग आयडिया, जसं की युटोपिया म्हणजे एक ते ॲलेगरी आहे. ॲलेगरी यासाठी आहे ज्या ठिकाणी अ क्वालिटी सच ॲज गुड, इव्हिल, डेथ, ह्या सर्व तिथे मेन्शन आहे. पण युटोपियामध्ये इव्हिल आणि डेथ नाही आहे. त्या ठिकाणी असं आहे की सर्व लोक सर्वांशी चांगलं वागतात, कोणी कोणाशी खोटं बोलत नाही, नोकराकडून काम करून घेत नाही, गरज असली तर पैशाची मदत करतात. हे युटोपिया म्हणजे काल्पनिक जग आहे, एक ॲलेगरी आहे. वास्तविकता तशी नाही आहे. आता तसं होत नाही, फक्त एक लिहिणारे लिहून ठेवलेलं आहे, ते स्टोरी लिहिलेली आहे. कमेन्समेंट ऑफ ॲडजसंट वर्ड विथ द सेम लेटर, रिपिटेशन ऑफ ॲन इनिशियल साऊंड टू ऑर मोर वर्ड्स ऑफ अ लाईन, हे तर आपण शिकलं आहे ॲलिटरेशन. नंतर आहे द स्कूल ऑर कॉलेज इन विच वन हॅज बीन एज्युकेटेड, अल्मा मास्टर, जहाँ शिक्षा पाई वह संस्था. द स्कूल और कॉलेज इन विच वन हॅज बीन एज्युकेटेड, एखाद्या ठिकाणी शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये आपण शिकलं असेल त्याला अल्मा मास्टर अशी संस्था, जी त्याचं आपल्याला नाव इंडिकेट करावं लागते. माउंटेन क्लाइम्बिंग, ॲल्पिनिझम, पर्वतारोहण, हा नाऊन आहे ॲल्पिनिझम, हे काय अजून विचारलं नाही. अ टेबल ऑर फ्लॅट सरफेस वेअर ऑफरिंग आर मेड इन अ डेटी, अल्टर करणे, बलिवेदी. आता बलिवेदी, अ टेबल ऑर अ फ्लॅट सरफेस वेअर ऑफरिंग आर मेड अ डेटी. एखादा समजा तुम्ही टेबल जर बघितला तर त्याला कॉर्नरला हे असतं, एक डिझाईन केलेली असते, म्हणजे टेबल बनवून तसाच ठेवून देते का, त्याला काहीतरी ते लोक अल्टर करणे म्हणजे त्याला एखादं विशिष्ट कोरीव काम त्यामध्ये करणे. झालं. इन्स्ट्रुमेंट दॅट मेजर्स द अल्टिट्यूड ऑफ द लँड सरफेस, अल्टिमीटर, ऊंचाई नापने का यंत्र, एक ते माप आहे. अल्टिमीटर म्हणजे अल्टिमीटर, ऊंचाई नापने का यंत्र. द हाईट अबोव सी लेवल, ॲल्टिट्यूड, ऊंचाई, पण कशामध्ये, द हाईट अबोव द सी लेवल, त्याला अल्टिट्यूड म्हटलं जाते. दोनदा विचारलेलं आहे. समुद्र तलसे ऊंचाई असं आपण म्हणू शकतो. समवन हू मेक्स चॅरिटेबल डोनेशन इंटेंडेड टू इन्क्रीज ह्युमन वेलबिंग, ऑल्ट्रस्ट, हा अर्धा विचारलेला आहे. परोपकारी, ऑल्ट्रस्ट, जो काय करतो, चॅरिटेबल डोनेशन इंटेंडेड टू इन्क्रीज ह्युमन वेलबिंग म्हणजे मानवी विकासासाठी दान धर्म करतो तो परोपकारी. अ फॉर्मर स्टुडंट्स ऑफ अ स्कूल, कॉलेज और युनिव्हर्सिटी, ॲल्युमिनस, भूतपूर्व छात्र. अ फॉर्मर स्टुडंट्स, पहिले शिकणारा
त्या युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी, त्याला ॲल्युमिनस म्हटले जाते. जसं मी म्हटलं की गोंडवाना युनिव्हर्सिटीचं समजा विच युनिव्हर्सिटी डिड यू ॲल्युमिनस युअर एज्युकेशन. मग तू कोणतं सांगशील? गोंडवाना. आणि जे नागपूरमध्ये केलं आहे ते ॲल्युमिनस कशाचे होईल? RTMचे होईल. वन हू प्लेज फॉर प्लेजर रादर दॅन ॲज अ प्रोफेशन, ए पर्सन हू इज नीदर वेल एक्सपिरियन्स्ड नॉर प्रोफेशनल, ॲमेच्युअर. हा 4दा विचारला आहे. शौकीन व्यक्ती, हू प्लेज टू प्लेजर रादर दॅन ॲज अ प्रोफेशन, म्हणजे त्याच्या प्रोफेशनशी त्याचं काही लेणं देणं नाही राहत, तरी पण तो काय करते, त्या ठिकाणी त्याला समाधान वाटते ते काम करण्यात. अ पर्सन हू इज नेदर वेल एक्सपिरियन्स नॉर प्रोफेशनल, आणि तो त्याचं त्या ठिकाणी त्यात तो एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव पण नाही राहत त्याला आणि प्रोफेशन पण नाही. आता हे जनरली मोटिवेशन जे करतात, मोटिवेशनल काय असते, समजा ब्युटी कन्सल्ट आहे आणि त्या ठिकाणी जे बोलणारे असतात जनरली मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये होते. जर तुम्ही पाहाल एकच व्यक्ती तो पहिले एका याची मार्केटिंग करेल, समजा एखादं कृषीचं औषध आहे त्याची मार्केटिंग करेल, पण त्याचं जर ॲज अ स्पीकिंग सेन्स चांगला आहे त्याच व्यक्तीला ब्युटी प्रोडक्टची मार्केटिंग करायला बोलवते. म्हणजे शौकीन व्यक्ती कशासाठी, त्याचं तर प्रोफेशन नाही आहे, एक्सपिरियन्स नाही आहे, परंतु त्याला आवडते, त्याला जे काय म्हणतो आपण स्पीच देणं, लोकांना सांगणं, ह्या ठिकाणी त्याला ते आवड आहे, त्याचं प्रोफेशनशी त्याचा संबंध नाही आहे. फिअर ऑफ रायडिंग इन अ कार, ॲमेक्सोफोबिया, वाहनों का डर, ज्याला वाहनाची भीती वाटते त्याला म्हटलं आहे ते ॲमेक्सोफोबिया. कोणाला आहे ॲमेक्सोफोबिया? मला आहे. मी कारमध्ये बसते, मला खूप भीती वाटते की याचा ॲक्सिडेंट होईल. ट्रॅव्हल्समध्ये बसेल तरी मला भीती वाटते. जोपर्यंत ते पोहोचत नाही माझ्या मनामध्ये खूप भीती राहते. दाखवत नाही पण ॲक्च्युली हा आहे, मला प्रॉब्लेम आहे हा. आणि तो उंचावरही आहे, असं एकदम उंचावरून खाली पाहिलं ना असं वाटतं मी पडून जाईल खाली. प्रत्येकात काही ना काही भीती राहते. 50 करून टाकू कंप्लीट, काढलं नसेल 2च आहे. अ डिप्लोमॅटिक रिप्रेझेंटेटिव्ह इन अनादर कंट्री, ॲम्बॅसिडर, दूत, तेच जो आपल्या कंट्रीला प्रेझेंट करते. जसं की भारताचा जर ॲम्बॅसिडर म्हटलं तर तो काय करेल, जपानमध्ये किंवा अमेरिकेत जाईल आणि आपल्या भारताला तिथे रिप्रेझेंट करेल, त्याला म्हटलं जाते ॲम्बॅसिडर. ॲबल टू यूज द लेफ्ट हँड अँड राईट हँड इक्वली वेल, ॲम्बिडेक्स्चर्स. हा 8दा विचारलेला आहे. उभय हस्त काढून घ्याल तुम्ही. ॲबल टू यूज द लेफ्ट हँड अँड राईट हँड इक्वली वेल, जो डाव्या हाताने काम करू शकतो आणि उजव्या हाताने काम करू शकतो. कोणी कोणी डाव्या हाताने फक्त लिहिते पण वर्क नाही करत, उजव्या हाताने वर्क करते. कोणी उजव्या हाताने लिहिते, जसं आपण जनरली राईट हँडेडच आहे मोस्ट ऑफ, खूप कमी राहते जी लेफ्ट हँडेड राहते. परंतु असे जे असते जे दोन्ही हाताने सेम काम करते आणि सारख्या क्षमतेप्रमाणे करते. जसं एखादा प्राणी नाही, उभयचर प्राणी म्हणतो, पाण्यातही राहते पाण्याच्या बाहेरही राहते, त्या प्रकारे याचा की जो लेफ्ट आणि राईट दोन्ही हाताने इक्वली वेल आहे म्हणजे चांगला, त्याला ॲम्बिडेक्स्चर्स उभयहस्त नाऊन आहे. हा 8दा विचारलेला आहे. आता ह्या 50 प्रश्नावर मी तुम्हाला पाठवेल. जसं याचा आर्टिकलचा पाठवला होता मी पेपर, सोडवला, आर्टिकलचा पेपर पाठवला होता नाही ना, PDF पाठवला होता मला ते काल की परवा पाठवला असेल, हो परवा. तर हे 50 प्रश्न मी घेईल, समजले? तुम्ही एकदा रिसर्च, पाठांतर नका करू, फक्त वाचा. कारण पाठांतर म्हणजे किती, हे एवढं सारं पुस्तक आहे, किती पाठांतर करणार आहे, पॉसिबल नाही आहे. फक्त वाचा. जेव्हा मी टेस्ट घेईल
तर मिनिमम समजा 50पैकी तुमचे 30-35 तरी बरोबर निघाले पाहिजे ॲक्युरेट, बाकी 15 सोडून द्या. कमी जास्त असले तर चालते. पण मी केव्हा घेईन ते मी सांगणार नाही. मी केव्हा घेऊ शकते, मी उद्या घेईल, मी परवा घेईल, मी 4 दिवसांनी घेईल. आता ते तुम्ही कसं स्टोअर करता तो तुमचा प्रश्न आहे. ओके, सेव्ह करून घे. आता आपण शॉर्ट